नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 17वा. एक चिंतन संकलन भाग 17वा. श्री निसर्गदत्त महाराज यांना एक असा प्रश्न विचारण्यात आला की, महाराज, स्वरूप ज्ञान होण्यास किती वेळ लागेल, किती काळ लागेल? या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणतात, वाट पाहणे ही एक मुळात व्यर्थ गोष्ट आहे. वाट पाहणे ही मुळातच एक व्यर्थ गोष्ट आहे. जे काही बदल किंवा जे काही परिवर्तन व्हायचे असेल ते याच क्षणी, याच वेळी, याच ठिकाणी आत्ताच होऊ शकते. जे काही बदल किंवा परिवर्तन व्हायचे असेल ते याच क्षणी, याच वेळी, याच ठिकाणी आत्ताच होऊ शकते, अन्यथा नाही. बदलाची आणि परिवर्तनाची प्रथम अतिशय जरुरी वाटली पाहिजे. त्या बाबतीत खरोखर कळकळ बाळगलेली हवी तरच हे शक्य होईल. अतिशय स्वच्छ अंतःकरणाने, मनात काहीही धूर्तपणा न ठेवता, स्फटिक निर्मळ दृष्टीने बदलाची आत्यंतिक गरज ओळखा. त्या बदलाची जरुरी ओळखा. एवढेच या बाबतीत अगदी पुरेसे आहे. जास्त काहीही नको. असे जर नसेल तर स्वरूप ज्ञानाची वाट पाहत पाहत तुम्ही कंटाळून जाल. पण अशा वाट पाहण्याचा तुम्हाला स्वतःलाही कंटाळा आला पाहिजे. स्वरूप ज्ञान हा स्वतःचा असा काही नवा अनुभव नसतो. स्वरूप ज्ञान हा स्वतःचा असा काही नवा आलेला अनुभव नसतो. इतर सर्व अनुभव मात्र भ्रामक, मर्यादित, ऐहिक आणि आलेले असतात. नवे अनुभव कितीही मनोवेधक असले तरी ते जुन्या अनुभवापेक्षा अधिक किंवा जास्त सत्य नसतात. अधिक किंवा जास्त सत्य नसतात. स्वरूप ज्ञान म्हणजे प्रत्येक अनुभवातील कालातीत भागाचा शोध होय. स्वरूप ज्ञान म्हणजे प्रत्येक अनुभवातील कालातीत भागाचा शोध होय. स्वरूप ज्ञान म्हणजे अशी जाणीव नव्हे तर शुद्ध जाणीव की ज्यामुळे अनुभवणे शक्य झाले आहे. सर्व रंगामध्ये प्रकाश हा मुळात रंगरहित असा भाग असतो. त्याप्रमाणे आलेल्या प्रत्येक अनुभवात शुद्ध जाणीव हा अनुभवरहित असा भाग असतो. प्रश्न: शुद्ध जाणीव हा जर अनुभवच नसेल तर शुद्ध जाणीवेचे ज्ञान कसे होणार? यावर श्री महाराज म्हणतात, शुद्ध जाणीव ही निरंतर जाणीव मात्र असते. शुद्ध जाणीव ही निरंतर जाणीव मात्र असते. शुद्ध जाणीव म्हणजे अशी जाणीव की जिला आपल्या जाणीवेचे ज्ञान नाही आणि नेणिवेचे सुद्धा ज्ञान नाही. म्हणूनच तर तिला शुद्ध जाणीव असे म्हणतात. सूर्याला जसे आपल्या असण्याचेही ज्ञान नाही व नसल्याचेही ज्ञान नाही, तो फक्त आहे, तसेच हे शुद्ध जाणीवेच्या बाबतीत समजा. तात्पर्य: शुद्ध जाणीव ही निरंतर असतेच असते, असतेच असते. साध्या जाणीवेत मात्र श्रेणी असू शकतात, पण शुद्ध जाणीवेत अजिबात श्रेणी नसतात. शुद्ध जाणीव ही नेहमी अखंड एकजिन्सी आहे, तशीच घनदाटपणे असते. ही शुद्ध जाणीव म्हणजे वस्तुतः तुम्हीच आहात. ही शुद्ध जाणीव म्हणजे वस्तुतः तुम्हीच आहात, असणेपणाच्या रूपात आहात. हिचा उगम व तुम्ही एकच आहात. तुम्ही नदी नाही आहात. प्रश्न: पण मी तर नदी आहे महाराज. यावर महाराज म्हणतात, अर्थात तुम्ही नदी आहात, कारण तुमचे असलेपणाकडे मुळीच लक्ष नाही. म्हणजे आपण म्हणजे कोरा असलेपणा आहोत हे तुम्ही ओळखलेले नाही. त्यामुळे तुम्ही नदीच आहात. देह, मन इत्यादीच्या किनाऱ्याला धरून धरून वाहणारी तुम्ही एक नदी आहात.
पण तुम्ही उगमही आहात हे तुम्ही विसरलात. तुम्ही उगम आहात, महासागरी आहात, आकाशातील मेघही आहात हे तुम्ही जाणा. प्रश्न. असण्याची जाणीव व जिवंत असल्याची जाणीव या एकच आहेत की भिन्न आहेत? महाराज यावर म्हणतात, प्रथम जी आहे ती मूळची जशी आहे तशी व आधीचीच आहे, अगोदरचीच आहे. तिला सुरुवात नाही म्हणून अंत पण नाही. तुम्ही सुरुवात शब्दाऐवजी जन्म शब्द वापरू शकता आणि अंत शब्दाऐवजी मृत्यू शब्द पण वापरू शकता. म्हणजे ही जन्म मृत्यू रहित आहे. आणि दुसरी जी आहे ती कालातीत सातत्याने, जे सातत्य मुळात भ्रामक आहे त्यामुळे निर्माण झालेली आहे. प्रश्न. आपण नेहमी म्हणता द्रष्टा, दर्शन व दृश्य मिळून मुळात एकच गोष्ट आहे. त्या तीन अलग अलग गोष्टी नव्हेत. मला मात्र या तीन वेगवेगळ्या वाटतात. हे कसे जरा समजावून सांगा. श्री महाराज म्हणाले, जरा बारकाईने पहा म्हणजे तुम्हालाही कळेल की द्रष्टा दृश्य ही दोन्ही दर्शन असेल तरच असतात. जरा बारकाईने पहा म्हणजे तुम्हालाही कळेल की द्रष्टा आणि दृश्य ही दोन्ही दर्शन असेल तेव्हाच असतात. द्रष्टा दृश्य हे मूळ दर्शनाचेच गुण आहेत. मूळ दर्शनाचेच गुण आहेत. मग हे पाहत आहे असे जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा मी आहे आणि हे असे दोन्ही पाहण्यासोबत म्हणजे दर्शनासोबतच येतात. त्या अगोदर ते नसतात. त्यामुळे न दिसणारे हे किंवा न पाहणारा असा मी असे तुम्हाला दर्शन नसेल तर म्हणताच येणार नाही. त्यामुळे न दिसणारे हे आणि न पाहणारा असा मी असे तुम्हाला दर्शन नसेल तर म्हणताच येत नाही. प्रश्न. पण मी पाहत नाही असे तर म्हणताच येते ना? यावर महाराज म्हणतात, मी हे पाहत आहे या जागी मी माझे न पाहणे पाहत आहे असे म्हणणे जास्त योग्य होईल, किंवा मी अभाव पाहत आहे असे म्हणणे जास्त योग्य होईल. शेवटी कसेही करा, पाहणे हे राहतेच. न पाहण्यात पाहणे हे आहेच व पाहण्यात तर पाहणे हे स्पष्टपणेच आहे. द्रष्टा व दृश्य हे दोन्ही संशयास्पद आहेत. म्हणजे कोण पाहतो, काय पाहतो याबद्दल काही निश्चिती नाही. पण पाहणे किंवा जाणणे किंवा दर्शन मात्र निश्चितपणे आहेच. प्रश्न. जाणण्याची मला खात्री आहे, पण जाणण्याची आणि जे जाणले जाते त्याची मात्र मुळीच खात्री नाही, असे का? महाराज म्हणतात, जाणणे म्हणजे असणे. हा असा असणेपणा अगोदर किंवा आधीचा नसेल तर काहीही शक्य होणार नाही. म्हणून असलेपणा ही अगोदर अर्थात आधीचा आहे. यावर एक प्रायर टू कॉन्शियसनेस नावाचे एक संवादान पुस्तक फार प्रसिद्ध आहे. असो. आणि या अशा असणेपणावर सर्वाचेच प्रेम आहे. आणि प्रेम आहे म्हणूनच आपण नसावे असे कधीच कुणाला वाटत नाही. म्हणून असणे व प्रेम अर्थात आनंद हे स्वरूप ज्ञानात असते म्हणजे असतेच. जाणणारा व जाणलेले ही विभागणी मनच करते. त्यामुळेच मुळात नसलेले ज्ञाता ज्ञेय असे द्वैत निर्माण होते. प्रश्न. इच्छा आणि भीती याचे कारण कोणते? यावर महाराज म्हणतात, भूतकाळातील अनुभवलेल्या सुखदुःखाची स्मृती हे उघड आहे. यात काही मोठे रहस्य नाही. प्रश्न. मग या स्मृतीचा अंत कसा करावा? महाराज म्हणाले, तसे करण्याचीही काहीच गरज नाही आणि ते शक्यही नाही. सर्व काही जाणीवेतच घडते व तुम्हीच जाणीवेचे मूळ आहात हे फक्त जाणा,
किंवा इकडेच मनापासून हृदयापासून लक्ष ठेवा. जग जग म्हणून जे आहे असे वाटते ते केवळ तुमच्यामुळेच आहे, तुमच्या असणेपणामुळेच आहे. कारण तुमचा असलेपणा हा आधीचा त्याच्या मागे उभा आहे. म्हणून ते स्वतंत्र आणि वेगळे कुठे आहात? आणि शुद्ध जाणीवेशिवाय असलेपणाची जाणीव पण असणार नाही. प्रश्न: आपण नेहमी म्हणता माझ्याशिवाय जग असणार नाही किंवा जग म्हणजे माझे जगाविषयीचे मिळवलेले ज्ञान. या व्यतिरिक्त जग स्वतंत्र व माझ्यापासून वेगळे मुळीच नाही. पण भौतिक ज्ञान तर म्हणते जग तुमच्यापासून वेगळे, भरीव, सतत असणारे, जन्मणारे आणि मरणारे वगैरे वगैरे आहे. पण तुमचा दृष्टिकोन मात्र हा फार अलगच दिसतो. महाराज यावर म्हणतात, मला तर घटनांचा अखंड क्रम दिसतो. घटना घडतात व कठोरपणे पुढे पुढे वाहत जातात आणि पुसट पण होतात. अशा प्रकारे भविष्य काळाचे भूतकाळात जाणे हे अखंडितपणे चालू आहे. तुम्ही भाषेच्या गोंधळात अडकलेले आहात. तुम्ही स्थिर नसून स्वतः स्थिर असल्यासारखे बोलत आहात. तो तुमचा भ्रम आहे. तुम्हीच गतिमान आहात. तुमची गती थांबवा, मग काल पण थांबवेल. म्हणजे भूत भविष्य अखंड वर्तमानात एकरूप होतील. मला आता भूत भविष्य यांचे काही महत्व उरले नाही. महाराज म्हणतात, मला आता भूत भविष्य यांचे काहीही महत्व उरले नाही. जे काल घडले तेच उद्या पण घडणार. वस्तुतः अघटित असे काही घडतच नाहीत. वस्तुतः अघटित असे काही घडतच नाही. एका पातळीवर जे अनपेक्षित असते ते दुसऱ्या पातळीवर निश्चित पण असते. म्हणून वस्तुतः काहीच अघटित घडत नाही. मानसिक व पदार्थमय असलेले नामरूपात्मक जग मात्र चालूच आहे आणि चालूच राहणार. पण आता त्याला माझ्या दृष्टीने काहीही महत्व उरलेले नाही. पण आता त्याला माझ्या दृष्टीने काहीही महत्व उरलेले नाही. ते जग आता माझ्या छायेसारखे आहे. हे जग आता मला माझ्या छायेसारखे आहे. मी जिथे जाईल तिथे व छायेप्रमाणे ते सतत बरोबर असते व जितके पाहिजे तितकेच असते. ती छाया मात्र मला बांधून ठेवत नाही. इच्छा व भीती यांनी ग्रासलेले असे माझ्याशी संबंधित असलेले नामरूपात्मक जग हे आता मला एखाद्या निरुपद्रवी सावलीसारखे झाले आहे. समुद्रावरील लाटाप्रमाणे ते आहे. ते आहे काय किंवा नाही काय, नेहमी हजर असलेल्या शांत समुद्रावर त्या लाटा असल्याचा किंवा नसल्याचा काहीही परिणाम होत नाही. या चर्चेत एक अतिशय महत्वाचा मुद्दा श्री निसर्गदत्त महाराजांनी सांगितला आहे. शुद्ध जाणीव जाणीवेपुरतीच मर्यादित नसते. शुद्ध जाणीव जाणीवेपुरतीच मर्यादित नसते, तर जे सर्व आहे त्याची पण तेथे जाणीव असते. त्यामुळे जाणीवेत द्वैत आहे, पण शुद्ध जाणीवेत द्वैत नाही. असो. अजून एक प्रश्न: महाराज, तुम्ही कधी कधी म्हणता मी अगोदरच मृत आहे. तुम्ही कधी कधी म्हणता मी अगोदरच मृत आहे. देहाच्या मृत्यूशिवाय कोण कसा काय मरू शकतो? महाराज म्हणाले, हे बघा, निवृत्ती, अलिप्तपणा, त्याग हाच खरा मृत्यू. पूर्णपणे जगण्यासाठी असा मृत्यू मात्र अत्यावश्यक असतो. पूर्णपणे जगण्यासाठी असा मृत्यू मात्र अत्यावश्यक असतो. तुमच्यामध्ये असलेपणाच्या रूपाने जे जिवंत आहे ते जन्मतही नाही आणि मरतही नाही. तुमच्यामध्ये असणेपणाच्या रूपाने जे जिवंत आहे ते जन्मतही नाही आणि मरतही नाही. ते सदाचेच आहे. वाटले तर त्याला तुम्ही अमर म्हणा. तुम्ही देहरूप स्वतःला मानता म्हणून हे समजण्यात जरा गोंधळ होतो. ज्याला तुम्ही सुख म्हणता ते वस्तुतः पूर्णतेच्या संवेदनाचा शोध आहे. ज्याला तुम्ही सुख म्हणता
ते वस्तुतः पूर्णतेच्या संवेदनाचा शोध आहे. यासाठी सर्व लोकांची प्रचंड धडपड चालू असते. प्रश्न असा, माझ्यापाशी तर असे सुख कधीच येणार नाही काय? माझ्या वाट्याला असे सुख कधीच येणार नाही का? महाराज म्हणाले, ते आज सकाळीच जाग येण्यापूर्वी तुमच्या पाशीच होते. महाराज काय म्हणाले? ते आज सकाळीच जाग येण्यापूर्वी तुमच्या पाशीच होते. याविषयी सविस्तर स्पष्टीकरण मागच्या एका भागात केलेच आहे. कृपया ते ऐका. अजून एक प्रश्न विचारण्यात आला. प्रश्न, तुमच्या अशा या वक्तव्यामुळे मी फारच गोंधळलो आहो. तुमच्या अशा या वक्तव्यामुळे मी फारच गोंधळलो आहो. महाराज म्हणाले, ते गोंधळणे काही विशेष नाही. डोळ्यात कुसूळ गेले की वाटते आपण आंधळे झालो म्हणून. पण घाबरू नका. कुसळ पाण्याचे झपके डोळ्यावर मारून ते कुसळ काढून टाका. मग तुम्हाला अतिशय स्पष्ट दिसेल. प्रश्न तो असा, मी जरूर पाहू शकतो, पण मला सध्या सर्व अंधुक अंधुकच दिसते. महाराज म्हणाले, म्हणजे तुम्ही ठार आंधळे नाही. हा शुभ संकेत आहे. हे बरे आहे. तुम्हाला दिसते ते कुसळ काढून फेका. मग डोळ्यात भरपूर प्रकाश पसरेल. वस्तुतः तेथे प्रकाश वाट दाखविण्यासाठी तुमची वाटच पाहत आहे. वस्तुतः तेथे प्रकाश वाट दाखवण्याकरता तुमची वाटच पाहत आहे. फक्त मध्ये कुसळ आले ते दूर करा व आपल्या स्वस्थितीत सहज स्थितीत या. बॅक टू होम. नमस्कार.